ठीक आहे, समजा प्रश्न उत्तर पण नाही पण राहिला ना त्याच्यात, तर थोडक्यात मला बोलायचं नाले संदर्भात. नाही 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 विषय सोडून बोलू नका. लतीफ शेख नको. हे काय? नाही नाही हे तुमचं हे बघा, हे पत्र मी नाही हे पत्र काय माहिती का, मी वाचून दाखवतो. प्रति नगर सचिव विभाग पनवेल महानगरपालिका पनवेल, प्रस्ताव सूचना पनवेल महानगरपालिकेच्या मे 2026च्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव मांडण्याबाबत. तुम्ही प्रश्न मांडला पाहिजे. नाही 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 तसं नाही. तुम्ही उगाच सभागृहात ऐका, सभागृहाचा ऐका. लतीफ शेख तुम्ही अनुभवी आहात. तुम्ही उगाच काहीतरी तुम्ही हे करू नका. तुम्ही बसा. हे बघा, काहीतरी चुकीच्या पद्धतीने वागू नका. तुम्ही अनुभवी आहात. तुम्ही प्रश्न द्या, आम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. हे काय लिहिलेलं आहे, हे काय नाही कसं सोडून देऊ. नाही नाही तुम्ही बघा, सभागृहाचा वेळ 1 मिनिटापेक्षा जास्त नाही. मग मला नाईलाजाने निलंबित करावे लागेल. तुम्ही शांतपणे बसा. नाही चुकीचं आहे. तुम्ही विषय मांडला पाहिजे. नाही तुम्ही सभागृहाचा वेळ वाया घालू नका. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही हा विषय काय मांडलाय, तुम्ही म्हणताय काय चुकीचं आहे. तुमच्यासारख्या अनुभवी माणसाने असं करणं अपेक्षित नाही. नाही लतीफ शेख तुम्ही बसा, नाहीतर नाईलाजाने मला निलंबित करावं लागेल. नाही ना चालेल, तुम्ही गेले तर स्वतःहून गेले तर अतिशय उत्तम. नाही हे चालणार नाही. नगरसचिव साहेब पुढचा विषय घ्या. नाही चालणार. तुम्ही सभागृह सोडलं तरी चालेल. नाही, तुमचा विषय चुकीच्या पद्धती. मी तुम्हाला सांगतोय, एकदा शेवटचं सांगतोय, तुम्ही बसा. मी शेवटचं सांगतोय, तुम्ही अनुभवी आहात. तुमचे सगळे प्रश्न मांडतील, पण तुम्ही त्या पद्धतीने मांडले पाहिजे. तुम्ही त्या पद्धतीने मांडले पाहिजेत. नाही तुम्ही बसा. मी सांगतोय, लतीफ शेख चुकीच्या पद्धतीने मांडू नका. बसा तुम्ही. अध्यक्ष साहेब बोलू दे ना. अध्यक्ष साहेब तुम्ही प्रत्येक वेळी बघा, तुम्ही बोललो, मी 2 पद्धतशीर बोललो. मी बोललो नाही, त्यांना मानाचे प्रश्न ना, ते काय घरचे प्रश्न मानायला. त्यांनी काय हरीश केनी तुम्ही बसा पहिले. सर्वात तुम्ही बसा. महापौर साहेब तुम्ही पहिल्यावर बोललो, तुम्ही चुकीचा करता. ही सभा चालवायची आहे. तुम्ही कामकाजातनं काढून टाका. महापौर साहेब नाही चालणार. तुम्ही प्रत्येक वेळी परवानगी दिली नसताना नाही, तुम्ही तुम्हाला दिली का? नाही चालणार. तुम्ही प्रत्येक वेळी असं सुरुवाती बोलला. तुम्ही विषय मी मांडून द्या. हे सभागृहात कामकाजातनं काढून टाका. यांचे विषय घेऊ नका. लतीफ शेख तुमचा मी आदर करतो. तुम्ही बसा. तुम्ही योग्य पद्धतीने विषय मांडा. हरीश केनी तुम्ही बसा. तुमचा विषय नाहीये. साहेब तुम्ही कोणाला बोलूनच देत नाही ना. अशी नाही ना पद्धत. सभागृह तुम्हाला चालवायचं ना, सभा घेऊच नका ना. तुम्ही जर अशा पद्धतीने प्रत्येकावर दबाव होता. कुठल्याही पद्धतीने हरीश केनी जर साहेब तुम्हाला बोललो, तुम्ही भाई व्हा. दुसरे भाई होऊ नका. मी वाचून दाखवलेलं आहे त्यांचं. माझे 2 प्रश्न मी बसलो ना. मी वाचून दाखवलेलं आहे त्यांचं. मला सभागृह बाहेर काढायला लागेल. ही तुम्हाला अधिकार आहे ना. नाही चालणार. लतीफ शेख हे हरीश केनी तुम्ही मध्ये बोलू नका. लतीफ शेख तुमचा प्रश्न योग्य पद्धतीने मांडा. आम्ही तुमचे प्रश्न घेण्यासाठी बसलेलो. तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रस्ताव मांडलेला आहे, तुम्ही लेखी प्रश्न द्या. मान्य केलाय. तुम्ही काय घेऊ नका त्याच्यात. आज विषय असा आहे, तुम्ही त्याच्यात म्हणजे रिटर्न मध्ये पण ऐकू शकता ना 2 मिनिटं अर्धा. नाही असं नाही. चुकीच्या पद्धतीने होईल. नाही चुकीच्या पद्धतीने सभा चालणार नाही. नाही लतीफ शेख तुम्ही पुढच्या विषय तुम्हाला बोलायला योग्य वेळ देण्यात येईल. पुढचा विषय 1 महिना थोडी थांबणार. नाही असं नाही. विषय पत्रिकेवर तुमचा लतीफ शेख विषय नाहीये. विषय पत्रिकेवर लतीफ शेख तुमचा विषय नाहीये. तुम्ही उगाच गप्प बसा. तुम्ही शांत बसा. तुम्ही खाली बसा. विषय पत्रिकेवर तुमचा विषय नाहीये. तुम्ही योग्य पद्धतीने तुमचा प्रश्न मांडलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही शांत बसा. तुम्ही बसा, नाही तर मला नाईलाजाने तुम्हाला बडतर्फ उभं करायला लागेल. तुम्ही बसा. नगरसचिव पुढचा विषय घ्या. नाही चालणार. तुम्ही कुठल्याही पद्धतीने ही सभा चालवाल तर नाही जमणार. तुम्ही योग्य पद्धतीने सभा चालवा.